गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात अनेक मोठमोठ्या कारवाया केल्यात। यामध्ये वेश्या व्यवसाय, अवैध सावकारी व छळणुकी विरुद्ध कारवाई करण्यात आल्यानंतर आता या कारवाई आणखीन तीव्र केल्या जाणार असून नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे। करोडो रुपयांचा जवळपास 9 कोटीपेक्षा अधिक रकमेचा माल जो आहे, मुद्देमाल जो आहे आपण जप्त केला, सीज केला। काही लोकांच्या तडीपार प्रस्ताव आपण दाखल केलेले आहेत, ते विचाराधीन आहे आणि त्याच्यावरती लवकरच त्याची कार्यवाही होऊन त्याच्याबद्दल मार्ग निघेल आणि अजूनही ही मोहीम थंडावलेली नाही। त्याच्याबद्दल आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत। पुढील कालखंडामध्ये जेव्हा केव्हा अशी प्रकारची माहिती मिळेल अशा लोकांची वाच आपला आहे, त्याच्यावरती पूर्णपणे अंकुश आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। पोलीस दल कटिबद्ध आहे आणि ते पूर्णपणे संपवलं जाईल। अजून मला खात्री आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण म्हणजे नगण्य अशा प्रकारचं आपल्याकडं राहील, याच्याबद्दल आपण प्रयत्नरत राहू आणि ते करत राहू। मागील काही कालखंडामध्ये आपण काही महत्त्वाच्या कारवाया पण केल्या। आपल्याकडे जे काही याच्या संदर्भातल्या प्रॉस्टिट्यूशन संदर्भातल्या काही तक्रारी होत्या, तिथे आपण कारवाई केली। आपण इथे कारवाई केली, खेडमध्ये कारवाई केली आणि त्यांच्यावरती आपण अंकुश आणला। अशा प्रकारचे कुठलेही गैरप्रकार इथे चालणार नाही याची खबरदारी आपण घेतली। त्यानंतर सावकारी संदर्भात एक प्रकार माझ्या निदर्शनाला आला की अशा प्रकारच्या घटनांमुळे सामान्यांची पिळवणूक होते, त्याच्याबद्दल त्याची अडवणूक होते, काही लोक धमकावलं जाते, काही लोक शहर सोडून गेले। अशा प्रकारची जेव्हा माहिती प्राप्त झाली त्यावेळेस आपण एक ड्राईव्ह घेतला, पूर्ण मोहीम आपण घेतली। त्याच्यामुळे आपल्या सर्वांसमोर ते उदाहरण आहे। 5 गुन्हे आपण दाखल केले, 6वा गुन्हा काल चिपळूणमध्ये दाखल झाला आहे। काही तक्रारी अजूनही चौकशीमध्ये आपल्याकडे प्रलंबित आहे, त्याच्याबद्दलची आपण गोपनीय चौकशी करत आहोत आणि त्याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लोकांना रिलीफ मिळाला। त्याच्यामधून लोकांना आव्हान आपण केलं होतं की अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर नक्की आमच्याकडे या। जर काही जे सावकार त्यांच्याकडे लायसन्स आहे त्याबद्दल तक्रार असतील तर आपल्याकडे जे उपनिबंधक आहे त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता, अशा प्रकारची आपण विनंती केली होती आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन खूप लोक आपल्याकडे आले, त्यांनी तक्रारी आपल्याकडे दाखल केल्या आणि पुढील कालखंडात सुद्धा ही मोहीम चालूच राहील। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही आणि याच्याबद्दल आपण सर्वजण निश्चिंत राहिले पाहिजे, त्याच्याबद्दलची काळजी आपण घेणार आहोत। लोकांना मी आश्वस्त करू इच्छितो की ही मोहीम जोपर्यंत अशा प्रकारची अवैध आणि अशा प्रकारची इलिगल अशा प्रकारची सावकारी असेल ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालूच राहील।